नमस्कार मित्रांनो, मराठी गट्टा या यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बॉलिवूडच्या 3 मोठ्या स्टार्सना आता महाराष्ट्र FDA कडून नोटीस. शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कारण आहे पान मसाला ब्रँडशी संबंधित जाहिरात. नेमकं या जाहिरातीत काय आक्षेपार्ह आहे? FDAने तिघांना नोटीस का बजावले आणि आता या तिन्ही कलाकारांना काय स्पष्टीकरण द्यावे लागणार आहे? जाणून घेऊया संपूर्ण प्रकरणाची खरी गोष्ट काय आहे. बॉलिवूडमधील 3 मोठी नावे म्हणजे शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ सध्या महाराष्ट्र FDAच्या कारवाईमुळे चर्चेत आले आहेत. महाराष्ट्र FDAने तिघांनाही विमल इलायचीच्या जाहिराती संबंधित शोकेश नोटीस बजावल्या आहेत. या नोटिसामध्ये जाहिरातीच्या माध्यमातून विमल पान मसाल्याचे अप्रत्यक्ष प्रमोशन होत असल्याचा FDAचा आक्षेप आहे. तिघांना आपले स्पष्टीकरण देण्यासाठी 15 दिवसांचा कालावधी देण्यात आल्याचे वृत्त आहे. नेमका वाद काय आहे? कागदपत्री जाहिरात इलायची उत्पादनाची असली तरी FDAच्या मते विमल हा ब्रँड प्रामुख्याने पान मसाल्याशी जोडला जातो. त्यामुळे इलायचीच्या जाहिरातीमधून त्याच ब्रँडची ओळख आणि लोकप्रियता वाढवून बंदी असलेल्या उत्पादनाचा अप्रत्यक्ष प्रचार केला जातो का, हा मुख्य प्रश्न FDAने उपस्थित केला आहे. याला जाहिरात क्षेत्रात सरोगेट ॲडव्हर्टायझिंग म्हणजेच अप्रत्यक्ष जाहिरात असे म्हटले जाते. आता तिन्ही कलाकारांसमोर काय, हा प्रश्नचिन्ह उपस्थित होतो. शोकेश नोटीस म्हणजेच लगेच दोष सिद्ध झाला असा याचा अर्थ होत नाही. संबंधित व्यक्तींना आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाते. त्यांच्या उत्तरानंतर FDA पुढील कारवाई करायची की नाही याचा निर्णय घेऊ शकते. FDAने संबंधित प्रमोशन कंटेंट थांबवणे किंवा डिजिटल माध्यमावरील संबंधित सामग्री काढण्याबाबतीतही निर्देश दिल्याचे वृत्त आहे. या प्रकरणाचा मोठा मुद्दा कोणता असेल? या संपूर्ण प्रकारामुळे पुन्हा एकदा सेलिब्रिटी एंडोर्समेंट आणि सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा मुद्दा चर्चेत आला आहे. मोठ्या कलाकारांचा जाहिरातीवर प्रचंड प्रभाव असतो. त्यामुळे एखाद्या ब्रँडची जाहिरात स्वीकारताना त्या उत्पादनाचा प्रत्यक्ष प्रकारच नव्हे तर त्या ब्रँडची बाजारातील ओळख आणि जाहिरातीचा संभाव्य परिणाम याचाही विचार करणे आवश्यक आहे. असा प्रश्न या प्रकरणामुळे उपस्थित झाला आहे. विशेषतः तंबाखू आणि पान मसाला सारख्या आरोग्याशी संबंधित उत्पादनाबाबत हा विषय अधिक संवेदनशील ठरतो. थोडक्यात सांगायचं झालं तर FDAची कारवाई सध्या नोटीस आणि स्पष्टीकरणाच्या टप्प्यावर आहे. तिघेही दोषी ठरले आहेत असे म्हणणे योग्य ठरणार नाही. मात्र या प्रकरणामुळे सेलिब्रिटी जाहिरातींच्या जबाबदारीवर आणि सरोगेट ॲडव्हर्टायझिंगवर पुन्हा मोठी चर्चा सुरू झाली आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला आणि तुमचे या प्रकरणाबद्दल काय मत आहे कमेंटमध्ये नक्की सांगायचं आहे. आणि व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.